आपल्यासाठीचा शत्रू कोण आहे? चीन आहे. चीनला जर अंगावर घ्यायचं असेल तर आपल्याला मदत कोणाची लागणार आहे? तर आपल्याला अमेरिकेची मदत लागणार आहे. अमेरिका हवी म्हणजे काय करायला लागेल? तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प आपल्या बाजूने हवेत. मग ठीक आहे, काही प्रमाणात त्यांना ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्ही द्या आणि त्या बदल्यात तुम्ही ट्रम्प यांना आपल्या बाजूला वळवून घ्या. असं ते क्लिअर साधं लॉजिक आहे आणि मला असं वाटतं की दॅट इज अ नेसेसरी पार्ट ऑफ द जॉब. म्हणजे तर ट्रम्प आलेले आहेत, हे भारतासाठी चांगलं आहे का वाईट आहे? त्यांच्याशी डील कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला त्याने फार फरक पडत नाही. राष्ट्रवाद काहीतरी वाईट आहे आणि त्याच्यामुळे उजव्या विचारांचा प्रभाव वाढतोय हे काहीतरी वाईट आहे असं गृहीतकच मुळात पहिले चॅलेंज केलं पाहिजे. कारण राष्ट्रवाद हा पॉझिटिव्ह फोर्स पण आहे. आपल्याला जे आत्ता काहीतरी दिसतंय तितकं मला असं वाटतं जर सोरोसची पॉवर असती खरंच तर ह्याच्यावर काहीतरी वाईट दिसलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की सोरोस हा प्रकार तितका मोठा नसावा जितका दाखवला जातो. तुम्ही जर का आज विश्वास ठेवलात एखाद्यावरती आणि उद्या त्याच देशाने तुमचा विश्वासघात केला तर ती त्यांची चूक नाही, तुमची चूक आहे. तुम्ही म्हणालात तसं 40 दिवसात इतक्या गोष्टी घडल्या आहेत की 40 दिवस 400 दिवस वाटावेत असं झालंय. म्हणून याला मी थोडं सोपं करायचा प्रयत्न करतो या पुढच्या टप्प्यात. तो असा की या 40 दिवसात घेतलेले निर्णय ट्रम्प यांनी त्यातले कोणते महत्वाचे आहेत, विशेषतः भारताच्या अंगानं, आणि त्यांना भारतावरती काय काय परिणाम होणार आहे? भारताच्या दृष्टीने बघायला गेलं तर मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट काही घडली असेल तर ती म्हणजे पंतप्रधानांचा अमेरिका दौरा. महत्वाचा होता कारण पहिल्या महिन्याभरात ट्रम्प यांच्याबरोबर पंतप्रधान भेटले, बसले, चर्चा झालेली आहे. ही चांगलीच गोष्ट मानायला लागेल. कारण ट्रम्प यांच्या विश्वामध्ये असं असतं की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे असणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक जणांना असं वाटतं की त्या दौऱ्यातनं थेट हाताला काही लागलं नाहीये, आपल्याला थेट फायदा होईल असं काही दिसत तरी नाहीये. मला उलटं वाटतं. मला असं वाटतं की तिथे जाणं हीच एक कृती महत्वाची होती की त्या क्षणी तुम्ही तिथे आहात आणि त्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही आहात. याचा दुसरा तोटा पण आहे बाय द वे की त्यांना जेव्हा टॅरिफ लावायचे तेव्हा भारत डोक्यात येऊ शकतो सतत की अरे हा भारत टॅरिफ किंग म्हटलेलं आहे त्याने भारताला. पण मला असं वाटतं की ती व्हिजिट हा खूप महत्वाचा मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट जी सोशल मीडियात आपल्याकडे खूप येऊन गेली की ज्या पद्धतीने त्यांनी ते जे इलिगल मायग्रंट्स पाठवले भारताचे की त्यांना हातात त्या बेड्या वगैरे घातलेल्या होत्या, तर ते सगळं जे होतं ते अजून जास्त मला असं वाटतं की डेंजरस आणि हे आहे, सिग्निफिकंट आहे. कारण आज तुम्ही 200 लोक अशी पाठवताय, उद्या अजून तुम्ही लोक पाठवाल आणि याचा परिणाम कसा होणार आहे की तुम्ही भारत सरकार त्यांच्यासाठी काही करू नाही शकलं असं काहीतरी अनेकांना वाटू शकतं. एक आपली भूमिका क्लिअर आहे याच्या बाबतची की जे लिगल मायग्रंट्स आहेत त्यांची जबाबदारी तर भारताला घ्यावीच लागणार आहे. इलिगल मायग्रेशनच्या बाबत त्या देशाचे कायदे जे आहेत ते त्यांना लागू होणार आहेत. पण तरी सुद्धा कुठेतरी तुम्हाला असं होऊ शकतं की तुम्ही त्यांच्यासाठी हस्तक्षेप करू शकता. पण त्यातलं एक लार्जर कॅल्क्युलेशन बऱ्याचदा असं राहतं की होऊ द्या, आता जे काही आहे ते व्हायचं ते होऊ द्या, पुढे आपण याला काहीतरी हे करूया. कारण अनेकदा असं आहे की अमेरिकेसारख्या देशाकडे खूप जास्त लिव्हर्स आहेत वेगवेगळे की एका बाजूला इम्पोर्ट एक्सपोर्ट, दुसऱ्या बाजूला डिफेन्स, तिसऱ्या बाजूला चायना. सो अमेरिका आपल्याला नेमकी कशासाठी हवी याचं लार्जर कॅल्क्युलेशन करून मग तुम्ही ठरवता की आपल्याला देशांतर्गत राजकारणात आणि एकूण याच्यात किती याचा उपयोग होणार आहे किंवा तोटा होणार आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने पाहायला गेलं तर मला असं वाटतं की तयारी ट्रम्पशी कसं डील करायची आधीपासून सुरू झालेली आहे. सो बजेट जर बघितलं लोकांनी तर बजेटमध्ये जे काही इम्पोर्ट टॅक्सेस, इम्पोर्ट ड्युटीज कट केलेल्या होत्या त्या ऍक्च्युली अमेरिका समोर ठेवून कट केलेल्या होत्या की अमेरिकन व्हिस्की भारतात यावी असं ट्रम्प यांना वाटतं. तर ते कदाचित होऊ शकतं. अमेरिकेच्या ईव्हीज भारतात येऊ शकतात. हार्ले डेव्हिडसनना भारतात आणायचं आहे त्याच्यासाठी हे चाललं होतं. त्या बाईक्स आल्या तर मागच्या वेळेला तो प्रयत्न चालला होता. सो वेगवेगळ्या स्तरावरती अमेरिकेची खुशमस्करी करून अमेरिकेला आपल्या बाजूला वळवणं असं मला वाटतं धोरण असलं पाहिजे. कारण असं आहे की आपल्यासाठीचा शत्रू कोण आहे? चीन आहे. आणि चीनला जर अंगावर घ्यायचं असेल तर आपल्याला मदत कोणाची लागणार आहे? तर आपल्याला अमेरिकेची मदत लागणार आहे. रशिया आणि चीन यांचे संबंध इतके चांगले आहेत की रशियावर फार अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे लागणार कोण आहे? अमेरिका. अमेरिका हवी म्हणजे काय करायला लागेल? तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प आपल्या बाजूने हवेत. मग ठीक आहे, काही प्रमाणात त्यांना ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्ही द्या आणि त्या बदल्यात तुम्ही ट्रम्प यांना आपल्या बाजूला वळवून घ्या. असं ते क्लिअर साधं लॉजिक आहे आणि मला असं वाटतं की दॅट इज अ नेसेसरी पार्ट ऑफ द जॉब. म्हणजे की तुम्हाला ते करावं लागेल. ट्रम्प यांना असं वाटतं की आता F-35 ही फायटर जेट्स भारताला द्यावेत. त्याची त्यांनी घोषणा पण एक अनऑफिशियली केल्यासारखी आहे. ते होईल का नाही वी डोंट नो, पण हे चांगलं चिन्ह आहे की जर ट्रम्प यांना असं वाटत असेल की F-35 सारखं विमान इतकं महत्वाचं फायटर जेट आपल्याला द्यावं तर त्यामुळे मला असं वाटतं की ओव्हरऑल भारत चांगल्या पोझिशनमध्ये आहे गेल्या 40 दिवसाच्या एकूण जर आढावा सर्वंकष स्तरावरती घेतला तर. आणि इथून पुढे मला असं वाटतं की ह्याच पद्धतीने कसं असतं शेवटी की
तुम्हाला तुमची गरज लक्षात घेऊन त्यांच्याशी कसं डील करायचं ठरवायला लागतं. म्हणजे जर का माझाच काहीतरी खरं आहे किंवा मी म्हणेन तेच पुढचं असेल वगैरे असं काहीतरी करून उपयोग काय ना. म्हणजे तुम्हाला अल्टिमेटली काय, तुम्हाला तुमच्या देशाचं हित साधायचं आहे. मग ते ट्रम्प यांच्याशी दोस्ती करून साधणार आहे का ट्रम्प यांना विरोध करून साधणार आहे, ते कॅल्क्युलेशन आपल्याला ठरवायला लागेल. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या टप्प्यावरती तरी आपल्याला ट्रम्प यांच्याशी दोस्ती करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तशीच पावलं आपण उचललेली आहेत. यातल्या इलिगल इमिग्रंट्सच्या व्हिज्युअल प्रेझेंटेशन बद्दल असंही सांगितलं गेलं की तो कायदा गेले 15 वर्ष आहे आणि त्यानुसार ते घडतंय. पण ते जरी बाजूला ठेवलं तरी भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा ठरतो तो टेरिफ्स. या टेरिफचं काय होणार, कोणत्या सेक्टरवरती प्रायमरीली परिणाम होताना दिसतात, जे सांगितलं जाते तेवढे टेरिफ खरंच लावले जाणार का पाठीमागं बॅकट्रॅक केले जाणार, काय वाटतं? टॅरिफच्या साठी मला असं वाटतं की कोणीतरी अर्थतज्ञ असलेला बरा. पण मी तुम्हाला एक लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये सांगतो की टॅरिफ म्हणजे एक प्रकारची इम्पोर्ट ड्युटीज आहे. सो अमेरिका हे करू शकतं विशेषतः ट्रम्पच्या काळामध्ये की ज्या ज्या क्षेत्रांच्या मध्ये अमेरिकेला वाटतंय, त्यांनी काय म्हटलंय, रेसिप्रोकल टॅरिफ्स. तुम्ही आमच्यावरती 100% लावताय, आम्ही तुमच्यावर 100% लावूया. त्यामुळे ते जे रेसिप्रोसिटी आहे ना, ती जर आली तर त्याचा फटका बसणारच आहे. मग याच्यासाठी मी आपल्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना सुचवेन, त्यांनी रॉबर्ट लाइटहायझर नावाचे ट्रम्प यांचे मागच्या काळातले ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह होते 2016 ते 20 मध्ये. त्यांनी पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक प्रत्येकाने वाचावं. पुस्तकाचं नाव आहे नो ट्रेड इज फ्री. टायटलमध्येच लक्षात येईल लोकांना काय म्हणायचं ते. त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या विषयी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांना असं क्लिअर कट त्यांनी सूचित केलेलं आहे की भारत हा टॅरिफच्या बाबत म्हणजे भारताच्या पॉलिटिकल डीएनए मध्येच टॅरिफ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते त्यांच्या निगोसिएशन्सच्या विषयी लिहितात त्या पुस्तकामध्ये. भारताच्या विषयीची 4-5 पानं आहेत, ती ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी वाचावीत. त्यांना प्रायमरीली असं वाटतं की भारत मेडिकल डिव्हायसेस, ड्रायफ्रुट्स, विस्कीज, त्याच्यानंतर मोटर व्हेकल्स अशा गोष्टींच्या वरती खूप जास्त टॅक्सेस लावतोय आणि डोमेस्टिक इंडस्ट्रीला प्रोटेक्ट करतोय. तर त्यामुळे जे बजेट, म्हणून मी म्हटलं की यावेळेच्या बजेटमध्ये ज्या ड्युटीज कट केलेल्या आहेत त्या ड्युटीज आणि अमेरिकेकडनं आपल्याला काय एक्सपोर्ट होतं ते जर बघायला गेलो तर मला असं वाटतं त्याची सुसंगती लागू शकेल. इव्हन डाळिंब म्हणजे पोमेग्रोनेटचा मुद्दा तर जॉईंट सेटमध्ये पण आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याबाबतची तयारी थोडीशी ठेवायला लागेल की अमेरिकेकडनं टॅरिफ्स येऊ शकतात. अमेरिकेकडनं आपल्या H-1B व्हिसा आणि एकूण मायग्रंट्स तिथे जाणं याच्यावर बंधनं येऊ शकतात. ह्या दोन्ही गोष्टींची तयारी ठेवायला लागेल. पण त्याच्याबाबतचा रिस्पॉन्स काय असावा याच्याविषयी माझं थोडं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की तुम्ही रिस्पॉन्सच्या बाबत प्रत्येक वेळेलाच टीट फॉर टॅट करायची गरज नाही की त्यांनी असं एक पाऊल उचललं मग आपणही ते पाऊल उचलायचं. कारण तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला अमेरिका तुमच्या बाजूने हवी आहे, तुम्हाला चायनासाठी अमेरिका तुमच्या बाजूला हवी आहे. सो अमेरिकेला जर आता वाटतंय की हे आम्ही टॅरिफ लावू तर तुम्ही ते ॲब्सॉर्ब करा आणि ती कॉस्ट तुम्ही कुठे पे करायची आहे तर त्या बदल्यात तुम्ही अमेरिकेकडनं डिफेन्सची इक्विपमेंट घ्या ना, त्यांच्याकडनं डिफेन्स टेक्नॉलॉजी घ्या, त्यांच्याकडनं तुम्ही इतर प्रकारचे फायदे उचला. तर तशा पद्धतीने ती कॉस्ट तुम्ही कॉम्पन्सेट कराल. पण तुम्ही जर म्हणाल की नाही मला फक्त ह्याच क्षेत्रात मला ही कॉस्ट अमेरिकेची आहे मग मी तिथेच त्यांना त्याचा धडा देणार, ते मला असं वाटतं की चुकीचं गणित ठरेल. त्यामुळे टॅरिफचा धोका जरी असला तरी मला असं वाटतं की त्याचं इतकंही त्याने घाबरून जावं असं काही नाहीये. आणि त्याला एक दुसरं पण डायमेन्शन आहे. ते असं आहे की समजा तुम्ही एका बाजूला अमेरिकेच्या टॅरिफची जरी भीती असली तरी इंडिया आणि अमेरिका यांच्यामध्ये एक फ्री ट्रेड अग्रीमेंट किंवा डील व्हावं अशी पण एक चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे जर तसं काहीतरी झालं तर नेव्हर नो, कदाचित आपल्याला जास्त फायद्याचं काहीतरी डील मिळू शकतं. याच्या बरोबरीनेच ब्रिटन आणि युरोपियन युनियन यांच्या बरोबरची पण FTAची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यांना पण भारताची गरज आहे. त्यामुळे असं आहे की कदाचित बाय द एंड ऑफ दिस इयर आपल्याला हे सगळेच FTA झालेले दिसतील आणि कदाचित भारत आता आहे त्यापेक्षा अजून चांगल्या पोझिशनमध्ये पण आपल्याला दिसू शकतो. अधिक स्पष्ट आणि थेट विचारायचं तर ट्रम्प आलेले आहेत, हे भारतासाठी चांगलं आहे का वाईट आहे? मला असं वाटतं की भारतासाठी चांगलं किंवा वाईट असं थेट उत्तर देण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांच्याशी डील कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याचा मला असं वाटतं की थेट होकारार्थी का नकारार्थी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्याला त्याने फार फरक पडत नाहीये. अनेक देशांना कसं आहे, युक्रेन असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, युरोपमधले बाकीचे देश असतील की ज्यांना ट्रम्प आल्यामुळे थेट फरक पडणार आहे. भारताला तसा निगेटिव्ह इम्पॅक्ट आत्ता तरी काही दिसत नाहीये. जो इम्पॅक्ट दिसणार आहे तो पॉझिटिव्हली आपल्याला मॅनेज करता येतोय. त्यामुळे ट्रम्प यांचं येणं किंवा जाणं हे मला असं वाटतं की आपण थेट त्याच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट असं बघायची गरज नाही, ग्रे शेड्समध्ये बघायला पाहिजे. सध्या तरी आपल्याला काही निगेटिव्ह अजून फार दिसलेलं नाहीये. त्यामुळे आपण आणि वी नो हाऊ टू डील विथ इट. म्हणजे 4 वर्ष आधी डील केलेलं आहे त्यांच्याशी आणि त्याच्यानंतर सुद्धा ट्रम्प यांच्याशी डील करण्यात आलेलं आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट तुटला होता. त्यामुळे
राहिलेले आहेत संबंध. सो मला असं वाटतं की फार त्याच्याविषयी चिंता करू नये. आणि आमच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक नियम असा असतो की तुम्हाला परिस्थितीला आकार देता येत नसेल तर तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतं बदलत्या वातावरणानुसार. त्यामुळे तसं तुम्ही जुळवून घेता येणं हे मला असं वाटतं आवश्यक आहे. आणि ते फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणात नाही, मला असं वाटतं ते तुमचं इन जनरल सुद्धा आयुष्याला पण लागू होतं की बदलत्या परिस्थितीत तुम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे. ते इथे जास्त प्रकर्षाने दिसतंय आपल्याला. त्यामुळे तसं घेता आलं तर मला असं वाटतं की फार अडचण असावी असं वाटत नाही काही. पण जर का बऱ्याचदा अशा प्रकारच्या गोष्टी या विन-विन नसतील, उदाहरणार्थ इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती इम्पोर्ट ड्युटी कमी करण्यात येणार आहे, ज्याचा थेट फायदा टेस्लाला होतोय. पण आपण इथं मेक इन इंडिया करतोय, आपण PLI करतोय, आपल्याकडे मोठ्या मोठ्या कंपन्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट इलेक्ट्रिक फ्युचरवरती केलेली आहे. टेस्लाला भारतात यायचं आहे, तिकडे ट्रम्प असं म्हणतात की आम्हाला इलेक्ट्रिक नकोच, कारण ती जी कमिटमेंट त्यांची होती ती त्यांनी रद्द केली आहे. तर हे मग भारताच्या इंटरेस्टच्या उलट नाहीये का? प्रथमदर्शनी पाहिलं तर आहे, येस. पण मग त्याच्यात सुद्धा आपल्याला मला असं वाटतं की देर आर वेज टू गेट अराउंड दॅट. म्हणजे की ठीक आहे की टेस्लाला तुम्ही थेट त्यांच्या कार्स येऊ देऊ नका. तुम्ही म्हणा की आमच्याकडे प्रोडक्शन फॅक्टरी सेटअप कर. सो टेस्लाची त्या माध्यमातून जी काही समजा एक टेक्नॉलॉजी भारतात येईल, जे जॉब्स क्रिएट होतील, ते मला असं वाटतं की आपल्याला उपकारकच ठरणार आहे. पुन्हा टेस्ला सारखी कंपनी भारतात येते आणि भारतातल्या EV कंपन्यांना जर का ती कॉम्पिटिशन असेल तर मला असं वाटतं की त्या प्रकारची कॉम्पिटिशन फेअर पद्धतीने जर खेळवता आली तर ती सुद्धा उपकारकच ठरणार आहे ना. म्हणजे ते काही असं नाहीये की फक्त भारतात, म्हणजे काय होऊ शकतं की समजा भारतातल्या कंपन्यांना आपण प्रोटेक्शन देत राहिलो तर त्या बदल्यात आपल्याला उत्तम दर्जाचा माल मिळणार आहे याची काही खात्री नाहीये. पण तुम्हाला जर का ते कॉम्पिटिशन मधनं मिळू शकतं हे माहिती आहे तर मग ती कॉम्पिटिशन का नको घ्यायला. आणि मला असं वाटतं की आपण स्पर्धेला घाबरू नये. म्हणजे जर का भारतातल्या कंपन्यांची उत्पादनं चांगली असतील तर ती स्पर्धेत टिकणारच आहेत. पॉलिटिकल लॉजिक त्याचं वेगळं असू शकतं की डोमेस्टिक इंडस्ट्री, शॉर्ट टर्म गेन, शॉर्ट टर्म लॉसेस आणि असं सगळं, ते मला असं वाटतं की थोडंसं मॅनेज करायला लागेल त्याच्यामध्ये. पण जर टेस्लाची इच्छा असेल भारतात यायची तर मला असं वाटतं भारतीय ग्राहकांचा फायदा आहे ना. आणि म्हणजे कन्झ्युमर्स हा जर मोठा गट आपण लक्षात घेतला तर त्यांना जास्त चॉईसेस मिळणं, त्यांना जास्त चांगल्या कार्स उपलब्ध होणं हे उपयोगी पडू शकतं. दुसरं, जर का इलेक्ट्रिक व्हेकलच्या माध्यमातून तुमची क्लायमेट चेंजच्या विषयीची जी गोल्स आहेत ती जर का जास्त वेगाने पुढे जाणार असतील तर तो सुद्धा फायदाच आहे की. त्यामुळे टेस्लाचं भारतात येणं मला असं वाटतं की त्याची फार भीती बाळगू नये. संपूर्ण जगभरातच राष्ट्रवाद आणि त्या अर्थानं उजवे विचार वाढलेले दिसतात. मागा येतं मेक अमेरिका ग्रेट अगेन, मग मिगा येतं मेक इंडिया ग्रेट अगेन. बहुतांश युरोपातल्या देशात जिथं जिथं सत्तांतर झालंय तिथे तिथं कमी अधिक प्रमाणात उजवे विचार आलेले दिसतात, कमी अधिक प्रमाणात अपवाद वगळता. राष्ट्रवाद, प्रखर राष्ट्रवाद जगभरात का वाढतोय, कुठल्या दिशेला जाईल, का कमी होईल याचं? एक तर पहिलं असं आहे की मुळात राष्ट्रवाद काहीतरी वाईट आहे आणि त्याच्यामुळे उजव्या विचारांचा प्रभाव वाढतोय हे काहीतरी वाईट आहे असं गृहीतकच मुळात पहिले चॅलेंज केलं पाहिजे. कारण राष्ट्रवाद हा पॉझिटिव्ह फोर्स पण आहे, त्यामुळे त्याच्याकडे निगेटिव्हलीच बघायला पाहिजे असं काही नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की जगाच्या राजकारणात बघायला गेलं आपण तर सायकल्स असतात. त्यामुळे काही वेळा असं दिसलेलं आहे की सायकल्समध्ये डावे पक्ष आणि डावा विचार वर गेलेला आहे, काही वेळा दिसलेलं आहे की उजवे पक्ष उजवा विचार वर गेलेला आहे. आत्ताचा काही काळातला ट्रेंड असा आहे की ठीक आहे, असं वाटू शकतं की उजव्या विचारांचे पक्ष सत्तेत आलेले आहेत. याची मला असं वाटतं 2-3 कारणं क्लिअर कट दिसतात. एक कारण असं आहे की अर्थकारण. म्हणजे गेल्या 30-40 वर्षात ग्लोबलायझेशनमुळे जसा एक मोठ्या वर्गाचा फायदा झालाय तसंच अनेकांना असं वाटतं की ग्लोबलायझेशनमुळे आपलं नुकसान झालंय, की आपल्याला असुरक्षितता वाढलेली आहे, आपल्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आपल्याला आपल्या गावात राहून चांगलं आयुष्य जगता येत नाही, आपल्याला शहरात जायला लागतंय, ती अनसर्टन्टी आपल्याला नकोय. सो अशा सगळ्या काळामध्ये असं वाटतं की ग्लोबलायझेशन हे काहीतरी वाईट आहे. आणि मग त्याचं उत्तर काय असणार आहे तर ते म्हणजे आपली माती आपला देश, म्हणजे बेसिकली राष्ट्रवाद. तर त्यामुळे त्याच्याविषयीचं एक असं वाटतं की यार इतकं सगळं अनसर्टन आहे तर मग त्यातली ही सर्टन्टी ही असू शकते की तुम्ही कुठल्या तरी एका अशा समूहाशी स्वतःला जोडून बघताय की ज्याला तुम्ही वैयक्तिकरित्या ओळखत नाही आहात, पण तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला कुठेतरी एक स्टेबिलिटी त्याने मिळणार आहे. दुसरा फॅक्टर आहे आयडेंटिटीचा, की अनेकांना म्हणजे ह्याच ग्लोबलायझेशनमुळे प्रवास वाढला, लोक जास्त जास्त एकमेकांच्या प्रदेशात जायला लागली, कामामुळे जायला लागली, नोकरीमुळे जायला लागली, फिरायला जायला लागली, स्थलांतरं वाढलेली आहेत.
सिरियासारख्या देशातनं तर लाखोने लोक गेलेले आहेत युरोपमध्ये. अशा वेळेला जेव्हा तुम्हाला सडनली दिसायला लागतं की इतके वेगवेगळ्या प्रकारचे उपरे, बाहेरचे, परके लोक आपल्या आजूबाजूला आहेत, तेव्हा आपल्या आयडेंटिटीला काहीतरी धोका आहे आणि ती जर वाचवायची असेल तर त्याचं पण उत्तर पुन्हा एकदा असं वाटतं कुठेतरी की राष्ट्रवादामध्ये आहे. आणि म्हणून सुद्धा राष्ट्रवादाचं आकर्षण वाढत गेलेलं आहे. आणि तिसरं मला असं वाटतं की जो मुद्दा फारसा चर्चेत येत नाही, पण डावीकडे झुकलेल्या लेफ्ट लिबरल गटाने केलेला अतिरेक हे सुद्धा एक कारण मला असं वाटतं की मान्य केलं पाहिजे. कारण कुठेतरी LGBTQ, त्याच्यानंतर तुमचे मायनॉरिटी राईट्स, ह्या सगळ्याच्या बाबतची जे सेन्सिबिलिटीज असतात त्या बरोबर आहेत, त्या असायला हव्यात. पण त्याच्या राजकारणाचा तुम्ही अतिरेक तर करत नाही आहात ना, याचं भान कधी कधी मला असं वाटतं विशेषतः पाश्चिमात्य जगामध्ये हे सुटलेलं आहे. की तुम्ही जर विद्यापीठांच्या मध्ये गेलात, माध्यमांच्या मध्ये गेलात, तर याचा मला असं वाटतं कुठेतरी अतिरेक झालेला आहे असं अनेकांना वाटतंय. खरं आहे किंवा नाही हा मुद्दा बाजूला ठेवू, पण तसं जेव्हा वाटतंय त्याची परिणती पण तुम्हाला या राष्ट्रवादाच्या राजकारणामध्ये दिसते. कारण कुठेतरी काय होतंय की या राष्ट्रवादी पक्षांनी आपलं उजवं असणं म्हणजे आपण काहीतरी पारंपरिक मूल्यव्यवस्था, पारंपरिक समाज व्यवस्था, ह्या सगळ्याला आपण प्रोटेक्ट करत आहोत, कुठल्या तरी एक अदृश्य शक्तीच्या विरोधात आपण देशाला वाचवतोय, असं काहीतरी एक ते आभास क्रिएट केलेला आहे तिकडे. आणि त्याच्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की यांचं आकर्षण वाढत गेलेलं आहे. चौथं एक डायमेन्शन आहे त्याला की जे फार चर्चेत येत नाही, ते असं आहे की लेफ्ट लिबरल गटांकडनं, त्या पक्षांच्याकडनं ज्याला आपण म्हणूया अंमलबजावणी, योजनांची अंमलबजावणी असेल, लोकांचं राहणीमान सुधारणं असेल, या संदर्भातली जी एक प्रत्यक्ष कार्यवाही असते तिथे कुठेतरी ते कमी पडलेले आहेत असं पण अनेकांना वाटतं. म्हणजे अमेरिकेमध्ये या प्रकारचे खूप स्टडीज आहेत की डेमोक्रॅटिक पक्षाने कसं धोरण त्यांचं आहे, पण त्याचा जास्त फायदा रिपब्लिकन पक्षाच्या राज्यांनी घेतलेला आहे. किंवा वेगवेगळ्या म्हणजे लॉस एंजलिसच्या ज्या आत्ताच्या ज्या आगी लागल्या होत्या त्याच्याबाबतचा एक दोष त्या कॅलिफोर्निया राज्यातल्या धोरणांना दिला जातोय की जिथे डेमोक्रॅटिक पक्ष दशकानुदशकं सत्तेमध्ये आहे. जर्मनीच्या बाबत सुद्धा तेच सांगितलं जातंय. पण असं जरी असलं तरी आता ब्रिटन आहे की ब्रिटनमध्ये उजव्या पक्षाचा पराभव झालाय आणि लेबर पक्षाचे पंतप्रधान सत्तेत आहेत. त्यामुळे एकत्रपणे बघायला गेलं तर मला असं वाटतं की कुठेतरी लोकांना आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार हवंय, जे आपलं राहणीमान सुधारेल, आपल्याला चांगलं सुखसमाधानाने जगता येईल. आणि ते आश्वासन काही वेळा त्यांना असं वाटतं राजकीय पक्षांकडनं बघायला गेलं तर उजवे पक्ष करू शकतात. आणि जर ते होत नसेल तर मग आयडेंटिटीच्या मुद्द्यावरती राजकारण होतंय आणि तिथे तुम्हाला कायमच उजवे पक्ष आघाडीवर दिसतील. गेल्या 40 दिवसात ज्या वेगवेगळ्या चर्चा झाल्या त्यातली भारताच्या दृष्टीनं एक महत्वाची चर्चा, जिच्यावर कदाचित अजून रान पेटेल असं दिसतं, ते म्हणजे डीप स्टेट. सोरोस थेट $21 मिलियन दिल्याची चर्चा, मग ते दिलेले का नाही दिलेले याच्यावरचे चर्वित चर्वण. बांगलादेशला दिलेले पण काही प्रूफ्स असे दाखवले की नाही, पूर्वीचा एक ट्रेस आहे की जे दिलेले होते. डीप स्टेट काय आहे, जे ट्रम्प म्हणतात त्याच्यात तथ्य असेल तर त्याचा परिणाम काय काय चालू आहे? ओके, याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. सो पहिला मुद्दा असा आहे की ह्या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी एक अशी भावना आहे की अनेक छोट्या किंवा विकसनशील तिसऱ्या जगातल्या देशांना असं वाटतं की एक काहीतरी फॉरेन हँड आहे आणि तो फॉरेन हँड आपल्या देशामध्ये हस्तक्षेप करतोय आणि आपल्या देशातल्या राजकारणावरती प्रभाव टाकतोय. आणि हे किती जुनं असावं तर 50 आणि 60च्या दशकापासून हे चालत आलेलं आहे. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की फॉरेन हँडची चर्चा सतत होत असायची. म्हणजे तो मिनू मसानींचा फेमस किस्सा आहे की ते पार्लमेंटमध्येच असं हे घेऊन गेले होते, बॅनर घेऊन गेले होते की आय एम अ CIA एजंट वगैरे असं काहीतरी. त्यामुळे ते इतकं जुनं आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की फॉरेन हँड हा प्रकार एक प्रकारचा राजकारणामधला एक असा घटक आहे की जो तुम्हाला एव्हर प्रेझेंट असतो. गरज पडली की काढता येतो, गरज पडली की फेकता येतो. तसं ते कुठेतरी एक बघायला पाहिजे. दुसरं डीप स्टेट. आता डीप स्टेट हा जो प्रकार आहे, एक ती कॉन्सेप्च्युअल गोष्ट आहे. समजा की डीप स्टेट म्हणजे काय, की एक सरकार म्हणजे राज्यकर्ते बदलतील पण ब्युरोक्रेसी, बिझनेस इंटरेस्ट, तुमचं एलिट्स, मीडिया, ह्या सगळ्यांचा एक असा गट तयार झालेला आहे की ज्याची काही धोरणांच्या विषयीची आपण म्हणूया त्यांना ते मान्य आहेत त्यांना ती धोरणं, आणि ती पुश करण्यासाठी ते सत्तेत कोणीही आलं तरी ते त्यांना प्रेशराईज करतात असं वाटतं. आणि हे गंमत अशी आहे की अनेकांना असं वाटतं की जॉर्ज सोरोस हे त्या डीप स्टेटचा भाग असावेत किंवा अजून काय काय वेगवेगळे प्रकार आहेत. पण गंमत काय माहितीये का, की डीप स्टेटची ही भीती ही काही फक्त राईट विंगलाच आहे असं नाहीये. जेव्हा ओबामा सत्तेत आले तेव्हा त्यांना पण असं वाटत होतं की हे अमेरिकेतलं जे ते वॉशिंग्टन मधली फॉरेन पॉलिसी ब्युरोक्रेसी होती त्याच्या विरोधात असते. त्याला ते ब्लॉब असा शब्द वापरायचे, BLOB, की ह्यांचं म्हणणं काय आहे की ठराविक पद्धतीनेच आपण फॉरेन पॉलिसी राबवायला पाहिजे. इराक, अफगाणिस्तान,
युरोप, मिडल ईस्ट याच्या संदर्भातलं, आणि त्या सगळ्याला ओबामांनी चॅलेंज केलेलं त्यावेळेला. त्यामुळे ते लोकांच्या आता लक्षात राहिलेलं नाहीये, पण त्यांनाही तो विरोध झालेला होता. कमिंग बॅक टू सोरोस नाव. आता सोरोस हा काय प्रकार आहे? तर सोरोस, मला असं वाटतं की सोरोस हे एक काय म्हणू, एक सोयीस्कर असं प्रकरण आहे की जे जगभरातल्या राईट विंग पक्ष आणि पार्टीजना उपयोगाचं पडलेलं आहे. त्यामुळे सोरोसच्या बाबत गंमत अशी आहे की जर तुम्ही हंगेरी, टर्की, इटली, अमेरिका, भारत वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही गेलात तर सोरोसच्या विषयीची एक भावना आपल्याला सापडेल. आणि मला असं वाटतं की जर सोरोस खरोखर हा माणूस इतका पॉवरफुल असेल तर म्हणजे तो बरंच काही करू शकला असता. त्यामुळे आपल्याला जे आत्ता काहीतरी दिसतंय ते तितकं, मला असं वाटतं जर सोरोसची पॉवर असती खरंच तर ह्याच्यावर काहीतरी वाईट दिसलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की सोरोस हा प्रकार तितका मोठा नसावा जितका दाखवला जातो. जर का समजा त्यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनने किंवा अजून कोणी काही भारताच्या राजकारणात हस्तक्षेप केला असेल तर मला असं वाटतं की सरकारकडनं एक प्रॉपर आपल्याला व्हाईट पेपर यायला पाहिजे की जर असं काहीतरी झालं तर खूप सिरियस गोष्ट आहे ही, आणि ती सिरियस गोष्ट मला असं वाटतं की तितक्या सिरियसली संसदेची चर्चा व्हावी त्याच्यावरती. कसं आहे बघा, आता आपल्याला काय दिसतंय की आपल्याला फक्त स्टेटमेंट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ऑफिशियली आपल्याकडे अजून डेटा किंवा ऑफिशियल डॉक्युमेंटेशन म्हणावं असं काहीच नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने याच्याबाबत व्यवस्थित एक कमिटी बसवावी किंवा काय जे काही मेकॅनिझम आहेत त्याच्यामध्ये याचं आपल्याला सांगावं की हा प्रकार काय आहे. केवळ नुसतं मला असं वाटतं की कोणीतरी काहीतरी डेटा देतं, कोणीतरी काहीतरी सांगतं आणि त्याच्या आधारावरती आपण काहीतरी बोलतो, तर ते मला असं वाटतं की तितकं त्याला क्रेडिबल राहत नाही. त्यामुळे ऑफिशियल सरकारकडनं यावं. ते येत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त मग आडाखेच बांधत बसायला लागेल. आपण सोरोसचा विषय बाजूला ठेवला तरी डीप स्टेट नावाची रचना प्रत्येक देशात असती आणि ती त्याचा इन्फ्लुएन्स गाजवू पाहती, हे खरं आहे का? डीप स्टेट असं म्हणताना मला असं वाटतं की नाही, पण प्रत्येक देशामध्ये एक प्रकारची ब्युरोक्रेसी आहे, उदाहरण झालं की जी त्या अर्थाने बदल वेगाने होऊच देत नाही. किंवा तुमचे काही उद्योजक असतात, तुमची काही माध्यम समूह असतात, तर आहे त्या व्यवस्थेमध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे आहे ती व्यवस्था चालू राहावी याच्यासाठी ते प्रयत्न करतच राहतात. त्यामुळे मला नाही वाटत की प्रत्येक देशात असं डीप स्टेट आहे. कारण आपण जेव्हा इथे डीप स्टेट वापरतोय ते एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये वापरतोय की ते अमेरिकेतलं डीप स्टेट किंवा पाकिस्तानातलं डीप स्टेट आहे, त्या अर्थाने की जे डीप स्टेट म्हणजे ट्रम्प सुद्धा तो आरोप करतात की हे डीप स्टेट मला काही करूच देत नाही. म्हणजे काय करू देत नाही, तर जे आज झेलेन्स्कींचं केलं ते करू देत नव्हतं डीप स्टेट. म्हणजे अशा प्रकारचं बेसिकली की एस्टॅब्लिश्ड लोक आहेत आणि एस्टॅब्लिश स्ट्रक्चर्स आहेत, ती तुम्हाला हवं तसं वागू देत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की ते इतकं त्याला महत्व दिलं जाणं हेच कुठेतरी मला धोकादायक वाटतं बऱ्याचदा, की ह्या प्रकारचं आपल्याला म्हणजे काय होतं ते इंटेलेक्च्युअली बघायला गेलं तर खूप अट्रॅक्टिव्ह आहे की काहीतरी एक असं आहे अदृश्य घटक की जो आपण त्याला ब्लेम करूया आणि त्याच्या बळावरती आपण आपल्याला जे करता येत नाहीये ते लोकांना सांगूया की ह्याच्यामुळे मला करता येत नाहीये. पण मग असं आहे की त्याच्याबाबत तुम्हाला नेहमीच असं काही ना काहीतरी कंजेक्चर्स लढवता येतील की ठीक आहे आज डीप स्टेट आहे, उद्या काहीतरी अजून वेगळं नाव असेल त्याचं. त्यामुळे मला असं वाटतं की ते तितकंसं हे नाहीये. जर का ते खरोखरच डीप स्टेट आहे, जे पाकिस्तानात आहे आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानमध्ये सरकार कोणाचे असो, प्रायमरीली तिथली आर्मी आणि ब्युरोक्रेसी चालवते तो देश. त्यामुळे ते डीप स्टेट आहे तिथे, दॅट वी अग्री. पण मला असं वाटतं की त्याच्या बाहेर अमेरिकेसारख्या देशामध्ये तितकं ते डीप स्टेट नसावं जितकं ते हे केलं जातं. कारण जर का ते तसं असतं ना तर मग त्या लोकांनी ट्रम्प यांना निवडून येण्यापासूनच रोखलं असतं, जर का ती इतकं पॉवरफुल असतं. आणि एकदा रोखलं नाही, 2 वेळा रोखलं असतं. म्हणजे सो तसं जर ते नसेल किंवा ट्रम्प निवडून येत आहेत त्यांचे सगळे प्रकार डीप स्टेटचे राबवून सुद्धा, तर याचा अर्थ डीप स्टेट एक तर खूप वीक आहे किंवा ट्रम्प खूपच पॉवरफुल आहे. डीप स्टेटची चर्चा होत राहणं, त्याला कोणी कपोकल्पित म्हणा, सत्याच्या कुठल्या पट्टीवर ते पाहतं ते म्हणा, विश्वासार्हता ओव्हरऑल कमी होणं, की ट्रम्प असे वागवतायत, अमेरिका काय करेल माहित नाही, टेरिफ्स काय होतील माहित नाही, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स भारतातनं परत जात आहेत, ओव्हरऑलच जगभरात डेफिसिट ऑफ ट्रस्ट हेच भविष्य असणार का? मला असं वाटतं की डेफिसिट ऑफ ट्रस्ट हा प्रकार आपल्याला जास्त जाणवतो कारण आपण जास्त सोशल मीडिया बघतोय. त्यामुळे प्रत्यक्ष राजकारण जेव्हा करतायत तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला कुठेतरी एका बेअर मिनिमम लेवलला ट्रस्ट ती ठेवावीच लागते. विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्ष असो, एक कामं करवून घ्यायची असतील तर तुम्हाला थोडीशी ट्रस्ट कुठेतरी लागते. त्यामुळे ती वर्किंग रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायला लागेल. डेफिसिट ऑफ ट्रस्ट इन जनरल म्हणायला गेलं तर असू शकते, पण पुन्हा असं आहे की ते पाऱ्यासारखं आहे, राईट? म्हणजे जसं हाताला लागत नाही तुम्हाला काहीतरी, ते कसं पकडणार आपण ट्रस्ट ही होती आणि ही नव्हती
तर त्याचं असं काही ऑब्जेक्टिव्ह मेट्रिक आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रस्टच्या विषयी म्हणजे जर आपण इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये म्हटलं तर आम्ही कायमच हे सांगते आलो, लिहिते आलो की यू कॅनॉट ट्रस्ट समबडी, राईट. कारण असं आहे की इंटरनॅशनल पॉलिटिक्स काय म्हणतं तुम्हाला की तुम्ही जर का आज विश्वास ठेवलात एखाद्यावरती आणि उद्या त्याच देशाने तुमचा विश्वासघात केला तर ती त्यांची चूक आहे, तुमची चूक आहे. कारण तुम्ही त्यांचं इंटेन्शन काय आहे ह्याच्यावरती तुम्ही तुमचं धोरण ठरवूच शकत नाही. त्यांच्या केपेबिलिटीज काय आहेत त्यानुसार तुम्ही धोरण ठरवा. की आज चीन बरं वागत असलं तरी याचा अर्थ चीन काही आपला मित्र नाही. चीनची इतकं मोठं लष्कर तुमच्या सीमेवर जर उभं असेल तर त्याच्याकडे बघूनच तुम्हाला तुमचं धोरण ठरवायला लागणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ट्रस्ट हा प्रकार मला असं वाटतं की कधीच नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात आम्ही काय म्हणतो की ट्रस्टपेक्षा जास्त ऑब्जेक्टिव्ह डेफिनेशन किंवा ऑब्जेक्टिव्ह मेट्रिक्स आहे तो म्हणजे इंटरेस्टचा. की आज तुमचे आणि काय समजा इतर कुठल्या देशांचे इंटरेस्ट मॅच होत आहेत म्हणून तुम्ही एकमेकांचे मित्र आहात. उद्या ते इंटरेस्ट मॅच नाही झाले की तुम्ही एकमेकांचे मित्र नाही आहेत. म्हणजे याच्याबाबतचं एक खूप गाजलेलं स्टेटमेंट आहे, एक ब्रिटिश स्टेट्समन लॉर्ड पामर्स्टन म्हणून त्यांचं आहे की देर आर नो परमनंट फ्रेंड्स अँड देर आर नो परमनंट एनिमीज, देर आर ओनली परमनंट नॅशनल इंटरेस्ट. त्यामुळे मला असं वाटतं की फॉरेन पॉलिसी आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये तुम्हाला कायम त्या नॅशनल इंटरेस्टवरच काम करायला लागतं. आणि तो नॅशनल इंटरेस्ट एकदा बघितला की तुम्ही ट्रस्ट हा प्रकार पूर्णतः बाजूला ठेवता आणि एक प्रकारचं तुमचं असं क्लिअर हेडेड तुम्हाला ते कळतं की आता नॅशनल इंटरेस्टमध्ये हे आहे त्यामुळे हे केलं पाहिजे. या सगळ्यामध्ये मुळात डॉलर आणि डॉलरमुळे असणारं अमेरिकेचं एक प्रकारचं प्राबल्य हा एक भाग आहेच इकॉनॉमिकली. पण मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, आजच्या घटनेनंतर कमी अधिक प्रमाणाबद्दल कदाचित डिबेट होईल, पण कमी झालेली अमेरिकेची विश्वासार्हता, कमी असणारी चीनची विश्वासार्हता, कारण चीन प्लस आलं म्हणूनच सगळीकडे झालं, जवळ अशीच कमी असणारी रशियाची विश्वासार्हता, यामुळं वर्ल्ड ऑर्डरमध्ये सिग्निफिकंट चेंज होईल का होणार नाही, आणि त्याच्या पुढचा जो खरा प्रश्न आहे, या सगळ्यात भारतासाठी संधी आहे का? ओके, छान प्रश्न आहे. सो अनेक मुद्दे परत आहेत. सो एकेकडे जाऊ. तुम्ही सुरुवात डॉलरने केलीत. गंमत अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून ऍक्च्युली डॉलर जास्त जास्त मजबूत होत गेलेला आहे. आता अनेकांना वाटेल की असं कसं काय, तर जसं जग अस्थिर आणि अनिश्चित होत जातं तसं तसं डॉलरची मागणी वाढत जाते. आणि कारण प्रत्येकाला असं आहे की आपले ॲसेट सुरक्षित ठेवायचे आहेत, आपला पैसा सुरक्षित ठेवायचा आहे. त्याच्यामुळे एका बाजूला डॉलर आणि दुसऱ्या बाजूला सोनं, या दोन्ही गोष्टींच्या बाबत बघायला गेलं तर मला असं वाटतं त्यांची मागणी वाढलेली आहे आणि डॉलर स्ट्रॉंग झालेला आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना निर्यात वाढवायची आहे, ज्याच्यासाठी त्यांना डॉलर वीक लागतो आणि त्यांना डॉलर मात्र स्ट्रॉंग ठेवायचा आहे. सो ते गणित कसं वर्कआउट करणार आहेत वी डोंट नो, पण तो एक विरोधाभास त्यांच्या धोरणातला आहे. विश्वासार्हता म्हणाल तर चीन आणि रशिया तर बोलूच नाही, म्हणजे ते तर त्या चर्चेतही येत नाहीत. म्हणजे विश्वासार्हतेच्या बाबत, विश्वासघाताच्या बाबत बोलू शकतो, विश्वासार्हतेच्या बाबत नाही. अमेरिकेची विश्वासार्हता किती नाही म्हटलं तरी थोडीशी आहे अजून. म्हणजे काय होतं की अमेरिकेवर आता जी टीका होते त्याचं कारण हे की लोकांच्या अपेक्षा आहेत, आणि अपेक्षा काय आहेत तर ती विश्वासार्हता आहे म्हणून त्या अपेक्षा आहेत. सो त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे चांगली गोष्ट आहे की लोकांची अमेरिकेकडनं ही काहीतरी अपेक्षा आहे. वर्ल्ड ऑर्डरचं म्हणालात तर वर्ल्ड ऑर्डर मला असं वाटतं गेल्या 10 वर्षापासून क्रायसिसमध्येच आहे. टप्प्याटप्प्याने अमेरिकेचं वर्चस्व कमी होत गेलंय, रशिया चीनचं वाढलेलं आहे, भारत वर आलेला आहे, इतर देश हळूहळू वर आलेले आहेत. त्यामुळे ती जी वर्ल्ड ऑर्डर एक आपल्याला माहित होती 1945 नंतरची, ती बदलती आहे हे दिसतंय. पण त्याचा नेमका आकार काय असणार आहे हे अजूनही क्लिअर नाहीये. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की इट्स अ वर्ल्ड इन ट्रान्झिशन, की बदल होत आहेत आणि वेगाने होत आहेत, पण त्याचं नेमकं स्वरूप आपल्याला अजून सुद्धा स्पष्ट नाहीये. भारताच्या बाबत म्हणाल तर भारताच्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जी जुनी वर्ल्ड ऑर्डर होती ती काय आपल्याला इतकी सोयीची नव्हती. युनायटेड नेशन्समध्ये आपण परमनंट मेंबर नाही आहोत, आपल्याला न्यूक्लिअर जे N5 क्लब आहे NPTचा त्याच्यात आपण नव्हतो. त्याचा भारतावरती न्यूक्लिअर वेपन्स आपल्याकडे आहेत, पण न्यूक्लिअर प्रोलिफरेशन ट्रीटी, नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीची मान्यता नव्हती आपल्याला. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ती जुनी ऑर्डर काही भारतासाठी फार फेवरेबल होती असं काही नाही. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की जुनी ऑर्डर गेल्याचं काहीतरी दुःख आहे, तर मला असं वाटतं की भारताने तसं दुःख करायला काही गरज नाही. आपल्याला त्याच्यातनंच कसा फायदा करून घेता येईल ते आपण बघत होतो. कदाचित नव्या ऑर्डरमध्ये आपल्याला जास्त चांगल्या अजून संधी तयार होऊ शकतात, जास्त ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतात. IMF आणि वर्ल्ड बँक इव्हन फॉर दॅट मॅटर, राईट, की आपली इकॉनॉमी आता इतकी मोठी आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला तिथे व्होटिंग राईट नसणं हे सुद्धा जुन्या ऑर्डरचंच लक्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जुनी ऑर्डर गेली तर त्याचं तसं काही वाईट वाटू नये. जुन्या ऑर्डरमधल्या काही गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरू शकतात, त्या राहिल्या तर ठीक आहेत, नाही राहिल्या तरी पुन्हा मी मागच्या वेळेला म्हटलं तसंच की बदलाशी जुळवून घ्यावं लागतं
आणि जर का तुम्ही नाही जुळवून घेतलं तर मग तुम्हाला त्याचं नुकसान सहन करायला लागतं. त्यामुळे फॉरेन पॉलिसीमध्ये तुम्हाला ती कॉस्ट खूप मोठी असते, की म्हणजे आता सुद्धा आपण म्हणत राहिलो की आम्हाला बायडेनच आमचे घट्ट मित्र आहेत आणि आम्हाला कमला हॅरिसचीच मैत्रीण, डझंट वर्क. म्हणजे आता पुढची 4 वर्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यामुळे आपल्याला आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं, कारण ते आपल्या नॅशनल इंटरेस्टमध्ये आहे. आणि नॅशनल इंटरेस्ट ही काही वाईट गोष्ट नाही. नॅशनल इंटरेस्ट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण तुमच्या देशातले तुमचे 140 कोटी नागरिक आणि त्यांचं सुखी जीवन हा तुमच्या नॅशनल इंटरेस्टचा बेस आहे. त्यामुळे अमेरिका, ट्रम्प जे करतायत ते त्यांच्या दृष्टीने 30 कोटी अमेरिकनांसाठी करतायत. ते काही याच्यासाठी युक्रेन किंवा रशिया हा त्याचा पुढचा टप्पा आहे. सेम आपल्या बाबत आहे. सो प्रत्येक देश जर आपल्या नॅशनल इंटरेस्टमध्ये वागणार असेल तर आपणही आपल्या नॅशनल इंटरेस्टमध्ये वागायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर वर्ल्ड ऑर्डर आपल्याला उपयोगाची नसेल तर तिला बाजूला टाकून आपण आपल्या पद्धतीने जावं पुढे. त्यामुळे मला असं वाटतं की वर्ल्ड ऑर्डर गेलं म्हणजे ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो, असं सुदैवाने भारताच्या बाबत होणार नाही. पण मग संधी काय? संधी खूप आहेत ना. संधी असं आहे की समजा नव्या वर्ल्ड ऑर्डरमध्ये तुम्हाला आपलं म्हणणं आहे की युनिपोलर वर्ल्ड चालेल, आम्हाला फरक नाही पडत, पण मल्टीपोलर एशिया पाहिजे. तर नव्या वर्ल्ड ऑर्डरमध्ये असं असू शकतं की तुम्ही एशियाची ऑर्डर बघताना ज्याच्यामध्ये रशिया, जपान, चीन, भारत, काही प्रमाणात अमेरिका असे 5 किंवा ऑस्ट्रेलिया घेतलं तर एक 6 असे पोल्स तयार होताना दिसू शकतात आपल्याला, की ज्याच्यामधून एक प्रकारचं तुम्हाला जास्त संधी तयार होते. युनायटेड नेशन्स समजा आहे तसं चालू राहील, पण नवीन जे गट तयार होत आहेत त्या गटांच्या मध्ये आपण असणं आता सुरुवातीपासून याचा वेगळ्या प्रकारचा फायदा मिळतो, कारण त्या गटांचं सदस्यत्वच आपल्याला त्यावेळेला नव्हतं, किंवा सदस्यत्व असलं तरी महत्व नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण युएनचे फाउंडिंग मेंबर आहोत पण आपल्याला तसं महत्व फारसं मिळालेलंच नाही युएन मध्ये कधीच. त्यामुळे तसं सगळं बघायला गेलं तर मला असं वाटतं ऑपॉर्च्युनिटीज त्या अशा दिसणार नाहीत आपल्याला आत्ता लगेच, पण ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत राहतात की तुम्ही तिथे असणं त्यावेळेला. समजा उद्या नवीन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स तयार करायची वेळ आली तर त्यावेळेला भारताचा रोल तिथे महत्वाचा असेल. आणि जिथे आता समजा आपल्याला IMF मध्ये जे काही वोटिंग राईट आहे त्याच्याऐवजी समजा असं ठरलं की तुमचा ग्लोबल GDP मध्ये वाटा किती आहे त्यानुसार तुम्हाला वोटिंग राईट द्यायचे, किंवा तुम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये किती कॉन्ट्रीब्युट करताय त्यानुसार वोटिंग राईट द्यायचे, तर मग तुम्ही एकदम सडनली मोठ्या पोझिशनवरती जाता की जसं अमेरिकेकडे पोझिशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढू शकतात. संकल्प सर, खूप खूप आभार. खूप इंटरेस्टिंग मुद्दे कळले, खूप सविस्तर चर्चा झाली. पुन्हा पुन्हा भेटत राहू कारण भरपूर काय काय घडणार आहे. पण आता इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.